अध्यात्म म्हणजे काय असतं? असं नाही की मी रोज 50 तास पोथीचंच वाचन करत बसलीये किंवा मी 10 तास पूजाच करतीये, असं नसतं. मला असं वाटतं अध्यात्म म्हणजे बीइंग ट्रू टू युअरसेल्फ, बीइंग ट्रू टू व्हॉटएव्हर यू आर डूइंग, म्हणजे मला असं वाटतं अध्यात्म आहे. आणि मी त्याच गोष्टी सुरू केल्या. मला एखादी गोष्ट नाही तर नाही, हो तर हो मी करणार. मी माझ्या लाईफमध्ये खूप जास्त मॉडिफिकेशन्स केली. जी मुलगी समुद्रात गेल्यावर सगळे मासे पळून जायचे, ती मुलगी आज कांदा लसूणही खात नाही. तर हा जो प्रवास होता हा माझ्यासाठी खूप जास्त छान होता. कारण मला लॉकडाऊननंतर जेव्हा मी ह्या प्रवासात पूर्णपणे आले, तेव्हा मला जाणवलं की दिस इज माय पाथ. आणि आता मी बघतेय त्याचे रिझल्ट्स. गेली 3-4 वर्ष मी इतकी सुखात कधीच नव्हते जितकी आत्ता आहे. मला कुठली दुखणी नाही आहेत आता. माझी तब्येत छान झालेली आहे. असं म्हणतात ना, की एक वेळ देव तुमच्यावर रुसला तरी चालतो, पण तुमचा गुरु तुमच्यावर रुसता कामा नये. आणि मी माझ्या गुरूंच्या आज्ञेच्या बाहेर जाणार नाही हे मी लाईफटाईम ठरवलेलं आहे. आणि त्यावरच मी आज जे काही आहे ते करतीये. त्यामुळे माझ्या मनात कधी-कधी असंही येतं, की मला जर कंटाळा आला ना, मी तितकी मूडी आहे, की मी सगळं सोडून जाऊ शकते निघून कुठेही आणि मी देवाच्या पायाशी जाऊन बसू शकते. त्यामुळे मी त्या पॉइंटला आहे, की मला मटेरिअलिस्टिक गोष्टी आता मॅटर करत नाहीत फार. अशा स्टेजला जात चालली आहे. ऑफकोर्स बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये अजून मिळायच्या बाकी आहेत. पण मला मेन गोष्ट माहिती आहे, की मला आज काय हवी आहे आणि त्यामुळे मला देवाच्या पायाशी राहायचंय बास. दिस इज व्हॉट आय विल फॉलो फॉर माय लाईफ टाईम अँड इव्हन आफ्टर दॅट.